हे सगळं बघून तुम्ही म्हणत असाल काय स्पेशल, आज हे कशासाठी एवढं सगळं चाललंय, कशाचा बेत आहे हा. तर चला तुम्हाला पुढं सांगते मी हा कशाचा बेत आहे आणि हे कशासाठी केलेलं आहे. हॅलो नमस्कार, मी ज्योती. तर तुम्हाला तर माहिती आहे आषाढ महिना सुरू आहे आणि आषाढ महिना सुरू म्हणजे काय, आता संपतच आलेला आहे. उद्याचा एक शेवटचा दिवस आहे, उद्या दुपारपासूनच अमावस्या सुरू होणार आहे. त्यामुळे आजचाच समजायचा दिवस आणि उद्यापासून तर अमावस्या सुरू होते. तर आषाढ महिन्यामध्ये माहीत नाही तुमच्याकडे करतात की नाही करत, पण आमच्यामध्ये तरी करतात. कुलदैवत जे असतं त्याला नैवेद्य, पुरणाचा नैवेद्य केला जातो. घरी सुवासिनींना किंवा कुमारिकांना बोलवून जेवण वगैरे दिलं जातं. तर मला बघता बघता आज करावं उद्या करावं म्हणता म्हणता महिन्याचा शेवट आला. तर म्हणून आज ठरवलं की नाही आज कसंही होऊन करायचं. त्याच्यामुळे मग मी दुपारपासूनच कामाला लागले होते. दुपारीच मी पुरण वगैरे सगळं करून घेतलं आणि माझं सगळं निपटवून घेतलं. त्याच्यानंतर मग मी नैवेद्य भरायला घेतले. पुरणाचा स्वयंपाक म्हटल्यावर तुम्हाला माहिती आहे किती उशीर होतो आणि सगळं मला दिवे करायचे होते. त्याच्यानंतर नैवेद्य करून सगळं भरून, तुम्हाला तर माहिती आहे माझा छोटा मुलगा, त्याच्यानंतर जॉब, सगळं करून सुद्धा म्हणजे देवाचं पण तितकंच मी मानते आणि मी करते. त्यामुळे मग माझे नैवेद्य वगैरे सगळं भरून घेतलं मी आणि दिवा वगैरे लावले. आणि मी सुहासिनींना बोलवता छोट्या छोट्या कुमारिकांना बोलवलं होतं, कारण की कुमारिकाला बोलवलं तरी चालतं म्हणून मग मी कुमारिकाला बोलवलं. कारण की माझ्या मनू पण एक होती माझी मुलगी आणि तिला म्हटलं 4 मैत्रिणी घेऊन येतो. तिच्या मैत्रिणी घेऊन आली होती आणि माझा मुलगा तुम्ही बघू शकता किती आनंदी झालाय. त्याला पण खूप मजा येते. घरी मैत्रिणी आल्या तिच्या की तोच खूप खुश होतो. आणि मग मी सगळ्या मुलींना जेवायला वगैरे वाढलं आणि स्पेशल म्हणजे त्यांच्यासाठी त्यांना गिफ्ट आणलं की त्यांना माहिती कन्यापूजन म्हटलं की त्यांना आपल्याला गिफ्ट मिळणं, त्याच्यामुळे ते आधीच खूप खुश असतात. त्याच्यामुळे व्यवस्थित जेवण वगैरे केलं आणि त्यांनी गिफ्ट घेतलं. त्यांना फार आवडलं त्यांचं ते गिफ्ट. चला तर मग असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.